वजन कमी करायचं आहे, पोटावरील चरबी कमी करायची आहे. तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी पौष्टिक असे इथे भाकरी घेऊन आलेली आहे. यामुळे तुमच्या आहारामध्ये हे तुम्ही नक्की ॲड करा आणि डाएट प्लॅन फॉलो करत असताना चविष्ट देखील खायचं आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर मी इथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं, घरचं तूप आहे वापरायचं. तूप हे चांगलं असतं कारण त्याच्यामध्ये जे आहे तर गुड कोलेस्ट्रॉल असतं. चवीपुरतं मीठ टाकायचं, प्रोटीन असतं त्याच्यामध्ये. परत चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा आणि आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायच्या ते वाटीनं पीठ घ्यायचं आहे. तर मी इथे घेतलेलं आहे 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा आणि बंद केल्यानंतर पीठ टाकायचं. पूर्ण एकजीव करायचं व्यवस्थित आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे. काय आहे ना, डाएट प्लॅनमध्ये जर तुम्ही अशी भाकरी ॲड केली तर खरंच नक्की फरक पडेल. आता बघा, मी इथे लो फॅट पनीर वापरलेलं आहे. घरी बनवलं होतं पनीर हे, ज्याची आपण दुधावरची साय काढून जे खाली दूध राहतं त्याचं मी हे पनीर बनवलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये अजिबात फॅट नाही आहे. लो फॅटवालं पनीर मी घरी बनवलेलं वापरत आहे. त्यामुळे हे वजन कमी करण्यामध्ये मदत करतं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. ते पनीर असं कुस्करून घ्यायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं, थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुमच्याकडं जर पनीर नसेल, तुम्हाला जर हे पनीर वापरायचं नसेल तर तुम्ही सोया चंक्स वापरा. थोड्याशा उकळून मिक्सरमधून फिरवून आणि कोथिंबीर मीठ वगैरे टाकून अशा वापरा. याच्याऐवजी पण प्रोटीन नक्की घ्या कारण प्रोटीनची खरंच खूप गरज असते त्यामध्ये. आता जे आपण झाकून ठेवलेलं पीठ होतं भाकरीचं, हे ज्वारीचं पीठ घेतलं होतं मी. ज्वारीचे भाकरीचं पीठ एकदम मस्त असतं. त्याने त्याच्यामध्ये परत जे असतं वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते, म्हणून हे ज्वारीचं पीठ घेतलेलं त्या भाजीमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करा. बघा, अशा पद्धतीने हळूहळू पूर्ण मिक्स करायला लागलं तर थोडंसं पीठ घ्या आणि आपला कणिक मळून घ्या अशा पद्धतीने. ज्वारीची भाकर जर तुम्ही डाएटमध्ये ॲड केली तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि हे जे पीठ आहे ना, हे नवीन दळून आणलेलंच घ्या. जास्त जुनं जर तुम्ही भाकरीचं पीठ वापरलं तर त्याची भाकर व्यवस्थित येत नाही. आता आपलं कणिक मळून झालं, त्याची मी एक लाटी घेतली आणि कोलपटावर अशा पद्धतीने थोडीशी थापून घेतली आणि खाली थोडंसं पीठ लावून घेतलं होतं. वरतून जे आपण पनीर बनवलं होतं, पनीरचं कोथिंबीर चिली फ्लेक्स टाकून ते टाकलं आणि त्याला असं आता गोल गोल करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आहे ना, आपण डाएट प्लॅन करतोय पण जर अशा योग्य रीतीने केला, शरीराला प्रोटीन जरी घेतलं तर पोट भरलेलं सुद्धा राहील, भूक लागणार नाही वारंवार आणि आपले वजन कमी करण्यास मदत होईल. आता ते पनीर भरून घेतल्यानंतर त्याला असं गोल गोल करायचं आणि थोडंसं हलक्या हातानं प्रेस करायचं. काय नाही, ज्वारीचं पीठ जे असतं ना, थोडं चिरा दिसतं म्हणून. तर खाली कोलपटाला परत थोडंसं पीठ लावायचं आणि तुम्हाला जर हाताने थापायची असेल तर हाताने थापून घेतली तरीही भाकर छानच येणार. पण मी हलकीशी बेलण्याने याने लाटून घेत आहे. हलकीशी लाटण्याने लाटून घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने लाटायची, एका हाताने गोल गोल फिरवायची आणि परत थोडीशी लाटून घ्यायची. परत हाताने थोडंसं फिरवायचं त्याला आणि लाटण्याने त्याच्यात चौकोन अशा कडा लाटून घ्यायच्या आहे. गोल भाकर याची तयार होते. या भोवतालून कडा दिसू नये म्हणून आपल्याला त्याला असं हाताने प्रेस करावं लागत असतं. त्यामुळे मी ही भाकर अशा पद्धतीने बनवली. बघू शकता, अशा सगळीकडून व्यवस्थित लाटून घ्यायची आणि व्यवस्थित असं थोडंसं हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून अशा भाकरीच्या रेसिपी पाहिजेत का, ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. बघा, अशा पद्धतीने मी हे प्रेस करून याला गोल गोल बनवलेलं आहे. बघू शकता किती मस्त इथे भाकर तयार झालेली आहे. आता याला थोडंसं पाणी लावायचं. एकीकडे मी तवा गरम करून ठेवलेला होता, तव्यावर ही भाकर टाकून द्यायची आहे. अगोदर खालच्या साईडनं मी पाणी लावलेलं आहे, परत वरच्या साईडनं पण थोडंसं पाणी लावायचं, जेणेकरून आपली भाकर जी आहे चिरा पडणार नाही. जर तुम्ही पाणी नाही लावलं तर भाकरीला चिरा पडत असतात. म्हणून अगोदर थोडंसं पाणी लावायचं आणि याला जेव्हा खालची बाजू सुटेल तेव्हा सराटीच्या सहाय्याने याला पालटून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करत भाजायचं. भाकर एकदम मस्त खमंग टेस्टी इथे भाकर आपली तयार होते. बघू शकता, आतमध्ये पनीरची स्टफिंग आहे भाकरीमध्ये. वरतून थोडंसं मी तूप लावलेलं आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल लावायचं नका लावू. मी इथे थोडंसं तूपसुद्धा याला लावलेलं आहे. आणि परत थोडंसं तूप लावल्यानंतर याला खालची बाजू पण याची परत भाजून घ्यायची आहे. थोडंसं त्याला ढील द्यायची सराट्याने आणि सराट्याने पालटून ही भाकर भाजून घ्यायची आहे.
बघू शकता किती मस्त भाकरी दिसत आहे. तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा तुम्हाला याच्यासोबत ठेचा किंवा लोणचं अजून काय हवं असेल त्याच्यासोबतही सर्व करू शकता. मी दुसऱ्या बाजून पण याला थोडंसं तूप लावलेलं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनं मस्त मध्यम गॅसवर ही भाकरी दोन्हीकडून भाजून घेतलेली आहे. गरमागरम ही भाकर जर तुम्ही अशीही खाल्ली तर एकदम टेस्टी लागते. बघू शकता मी इथे 2 भाकरी बनवून घेतलेल्या होत्या त्याच्या आणि किती मस्त अशी खमंग आपली भाकरी तयार झालेली आहे. बघू शकता दोन्हीकडच्या साईडनं व्यवस्थित आपली भाकरी इथे तयार झालेली आहे. मोडून देखील दाखवते मी तुम्हाला. आतमध्ये बघा पनीरची स्टफिंग किती भारी झाली. सगळीकडे पनीरची स्टफिंग लागलेली आहे आणि लो फॅट पनीर आहे, त्याच्यामुळे वजन वाढण्याचं अजिबात टेन्शन नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. रामकृष्ण हरी.